36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ग्राम शेंदोळा खुर्द येथील विहित मुदतीमध्ये ग्रामपंचायत थकीत कराचा भरणा न केल्यानं शेंदोळा खुर्द येथील सरपंचांसह 2 सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले. तक्रार आणि आदेश ग्रामपंचायत सदस्य आशिष निसाणे यांनी केल्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रकरणाची पडताळणी करून 18 फेब्रुवारी 2024 रोजी अपात्रतेचे आदेश दिले होते. अपील फेटाळले. त्यानंतर सरपंच आणि सदस्यांनी अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील केले. मात्र अप्पर आयुक्तांनी अपीलार्थींची याचिका फेटाळून अप्पर जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवलेत. कलम 14(1) नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 14(1) नुसार सरपंच तृप्ती सचिन निसाणे, सदस्य दिलीप काळमेघ आणि रेखा गणेश यांना अपात्र घोषित करण्यात आले. शेंदोळा खुर्द येथे 2 मार्च 2025 ला उपसरपंच पदाची फेरनिवडणूक झाली होती. निवडणूक चालू असतानाच प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त राहिले. ते आज तागायत रिक्तच. त्यामुळे ते प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकाच वॉर्डातील 3ही सदस्य अपात्र घोषित झाल्यानं वॉर्ड क्रमांक 3 पोरका झालाय. ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतमध्ये निर्माण झालेल्या रिक्त पदांचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलाय. 14 फेब्रुवारी 2026 रोजी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(1) नुसार जी व्यक्ती ग्रामपंचायतीच्या भरणा मागणी बिल मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत भरण्यास कसूर करेल अशा व्यक्तीला ग्रामपंचायतीचा सरपंच अथवा सदस्य दोघांना अपात्र ठरवण्यात आले. सरपंच तृप्ती सचिन निसाणे यांनी यावरची प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतून हा डाव रचला. या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले. जय गुरु. मी तृप्ती सचिन निसाणे, सरपंच आदर्श ग्राम शेंदोळा खुर्द. माझ्या विरोधात व माझ्या सदस्यांच्या विरोधात विरोधकांनी जाणीवपूर्वक व राजकीय हेतूने हा डाव रचलेला आहे. या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात नागपूर येथे अपील दाखल केलेली आहे. तरी आम्हाला योग्य तो न्याय मिळेल असा आमचा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.